खरं तर याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, 10 वर्ष ते आलेच नाही, म्हणजे 15 वर्ष ते आलेच नाही. यातली खरी पार्श्वभूमी आणि खरं सत्याचं गूढ असं आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ते आरोपी झाले होते. समीर भुजबळ, आदरणीय छगनजी भुजबळ हे जेलमध्ये होते. नंतर त्यांनी सातभाई नावाच्या जजला मॅनेज करून त्यांनी त्यांच्या सर्व केसेस FIR स्क्वॅश करून घेतल्या. त्याच्यानंतर मी वैयक्तिक त्या सातभाईच्या विरोधात आणि यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे तक्रार केली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची एक बॉडी तयार केली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की खूप सारे पैसे देऊन यांनी ही FIR स्क्वॅश करून घेतली. त्याच्यानंतर 2 वेळा GR निघाला शासनाचा. यांनी यांची राजकीय ताकद वापरून दोन्ही वेळेस शासनाने अपिलाचा GR रद्द केला. मग मी सभागृहामध्ये भांडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही GR काढा म्हणून. मग शासनाने GR काढला, परंतु तरीसुद्धा शासन अपिलात गेलं नाही. हे प्रत्येकाच्या पाया पडायचे, हात जोडायचे, माफी मागायचे. आणि मग मी त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर तरीसुद्धा 4 ते 5 वेळा ही केस बोर्डावर आली नाही. त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने आता हायकोर्टाला डायरेक्शन दिलेत आणि काल की परवा त्यांना नोटिसा निघाल्यात. मी आपल्याला पुरावा हवा असेल तर मी केलेली रीट पिटिशन, मी गेलेलो सुप्रीम कोर्टात आणि त्यांना निघालेल्या नोटिसा मी प्रत्येक चॅनलवाल्यांना देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी याच्या आधी माझ्याकडे अनेक वेळा पैशाचा प्रयत्न केला, पैसे देऊन ती केस विड्रॉ कर. अनेक वेळा अनेक मोठ्या लोकांना त्यांनी मध्यस्थी टाकलं, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना. परंतु मला असं वाटतं की एवढा 2,500 कोटीचा घोटाळा ह्या भुजबळांनी केला आहे, ज्याच्यासाठी हे 1-1 वर्ष जेलमध्ये होते. मला असं वाटतं की हा समीर भुजबळ कमीत कमी आयुष्यभर जेलमध्ये राहायला पाहिजे, कारण यांनी गोरगरिबांचे पैसे खाल्लेले आहेत आणि त्याला ते पैसे पाचवायचे आहेत आणि मला घाबरायचं आहे. पण त्याला माहीत नाही की मी त्याला कधीही घाबरणार नाही. नाशिकवाल्यांनी त्या भयमुक्तपणामुळे तुम्हाला तडीपार केलं आणि आता तुम्ही नाशिक सोडून दिलं, नांदगावला आले भयमुक्त करायला. इतकं नांदगाव. नाशिक तुम्ही विसरलेत की ह्या तुमच्या 10 वर्षाच्या दादागिरीमुळे, दहशतवादापणामुळे, तुम्ही पाळलेल्या मोठ्या गुंडांमुळे नाशिक बिचारं इतकं भय झालं होतं त्यांच्या मनामध्ये की ते घराच्या बाहेर निघत नव्हते. म्हणून तर त्यांनी तुम्हाला तडीपार केलं. आज विसरलेत तुम्ही नाशिकहून तुम्हाला तडीपार केलं का नाशिक भयमुक्त होण्यासाठी. आता कुठेतरी नाशिकात भयमुक्तचा श्वास घेता येतो. म्हणून मला असं वाटतं की आपली पार्श्वभूमी समीर भाऊंनी नाशिकची बघावी. हो, मी जजवरने जजचं नाव टाकूनच सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावर कमिटी बसली होती हायकोर्टाची आणि त्याच्यामध्ये ते जज त्याच्यामध्ये दोषी निष्पन्न झाले आणि हेही निष्पन्न झाले. ताबडतोब त्या जजची बदली केली. त्या जजचं नाव बी मी सगळ्यांसमोर घेतो, सातभाई नावात. ते नाशिकचे राहणारे होते, उपनगरला राहतात. आणि मग त्या जजची तडकाफडकी बदली केली आणि मग मी आता अपील केलं आहे की यांनी केलेला हा फ्रॉड, यांनी केलेला हा गुन्हा, यांनी केलेले गोरगरिबांचे खाल्लेले पैसे हे यांनी एक तर शासनाला परत करावे किंवा यांनी आयुष्यभर जेलमध्ये राहावे. राजकीय वैर त्यांच्याबरोबर नाही. मी त्यांना विनंती करतो, आदरणीय भुजबळ साहेबांना, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे, तुम्ही जर हे 2,500 कोटी खाल्लेलेच नसतील तर तुम्ही हायकोर्टाची केस चालून घ्या. जर तुम्हाला हायकोर्टाने निर्दोष सोडलं तर आम्ही समजू शकतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इतकं 2,500, 3,000, 4,000 करोड रुपयाचे ते महाराष्ट्र सदन, मुंबईचा ते RTOचा भूखंड, इतके पैसे गोरगरिबांच्या डोक्यात याच्यातले पैसे घ्यायचे, इतके पैसे. मला असं वाटतं की मी ताबडतोब भुजबळ साहेबांची माफी मागेल, समीर भाऊची बी माफी मागेल, पंकज भाऊची माफी मागेल. परंतु त्यांनी केलेल्या 4,000 कोटी हे त्यांनी शासनाला परत करावे आणि शासनाने जनतेचे परत करावे. मी त्यांची माफी मागेल. नाहीतर मी आव्हान करतो भुजबळ साहेबांना, नाहीतर समीर भुजबळांना, की तुम्ही ताबडतोब फास्ट ट्रॅकमध्ये हायकोर्टाची केस चालून घ्या आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन द्या. मी तुम्हाला त्याची प्रत देतो प्रत्येकाला. छगनजी भुजबळ साहेब, त्याच्यानंतर छगनजी चंद्रकांत भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या सगळ्यांना नोटीस आली. त्यांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा, सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आहे म्हणून. कारण ते मी अपील करून मला वाटतं वर्ष झालं ते हजरच होत नव्हते, फक्त तारखा जज चेंज करणे. तर आता त्यांना कोर्टाने सांगितलं की तुम्ही आता हजर व्हा म्हणून. खरं तर लोकशाही आहे, त्याच्यामुळे समीर भाऊनी यावा, आधी समीर भाऊनी निवडणूक लढावा आणि 23 तारखेला मला वाटतं निकाल आहे. त्यावेळेस जनता समीर भाऊला दाखवून देईल की समीर भाऊचं मला किती आव्हान आहे म्हणून. मी मीडियाच्या माध्यमातून सर्व माझ्या नांदगाववासियांना आणि मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगतो, मी आत्तापर्यंत माझ्या स्वखर्चातून जे 35 रुपये भरायचे असतात रेशन कार्डचे,
असे 40,000 रेशन कार्ड काढून दिलेत आणि त्यांना त्याचं शिधापन चालू केलेलं आहे. त्याला ऑनलाईन नंबरिंग पण पडलेलं आहे. मला वाटतं असा एक गृहस्थ त्यांनी पाळलेल्या गृहस्थापैकी, त्यांनी पाळलेल्या नागरिकांपैकी, मी पाळलेला शब्द वापरतो, पैकी आपण ग्रामीण भागात जावा आणि ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 100 लोकांना विचारावं की सुहास अण्णांनी रेशन कार्ड दिलं की तुम्हाला अण्णांनी रेशन कार्ड नाही दिलं, तर मी माझ्या निवडणुकीचा फॉर्मसुद्धा भरणार नाही. शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना विचारणार आहे, मला येवल्यातून लढण्याची फार इच्छा आहे. त्यांनी जर मला परवानगी दिली तर मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवेल. मी आदरणीय जरांगे पाटलांना पण भेटलो, आदरणीय देवेंद्रजींना पण भेटलो आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो आहे आणि आता मी त्यांची पूर्व परवानगी घेणार आहे आणि त्यांनी जर मला परवानगी दिली तर माझ्या कुटुंबातला एखादा सदस्य इथून निवडणूक लढेल आणि मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांवर लढेल आणि मी जे विकास काय असतो हा येवलेकरवाल्यांना मी दाखवेल की मी नांदगावमध्ये 2.5 वर्षात काय विकास केला आणि भुजबळ साहेबांनी 20 वर्षात काय विकास केला. त्यामुळे माझी पुढची रणनीती ही येवल्यातून निवडणूक लढण्याची असेल. आपल्याकडे कुणी अपक्ष राहणार नाही, आम्ही त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि जर त्यांना अपक्ष लढायचं असेल तर भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय समीर भाऊनी आणि आदरणीय पंकज भाऊनी महायुतीचा राजीनामा द्यावा. मी असं सांगितलं की आदरणीय छगनजी भुजबळ, आदरणीय पंकज भुजबळ आणि आदरणीय समीर भाऊ भुजबळ ह्या तिघांनीही आपल्या पदाचा आणि दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बिनधास्त निवडणूक लढवावी अशा त्यांनी मला सांगितलं आहे. तुम्ही जरांगे पाटलांना पण भेटला, काय नाही? तर मी माझ्या जरांगे पाटलांना हेच भेटलो की किती भुजबळ खालच्या थराला गेलेत की मराठा समाजाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये इतकी कशी हे म्हणजे त्याला काय म्हणतो क्रूरता शब्द वापरेल मी, क्रूरता, आई बाप, जमिनी, सातबाराची उतारे. तर जरांगे पाटलांना मी सांगितलं की साहेब इतकी क्रूरता कशी असू शकते एखाद्याच्या मनामध्ये की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये इतकी क्रूरता. तेही माणसं आहेत आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा जात पात धर्मपंथ आपण सगळंच पाळतो. इतकी क्रूरता नसावी, ह्या क्रूरतेला कुठेतरी आळा घातला पाहिजे, त्याच्यासाठी आपण मला मदत करावी. खरं तर आता त्यांनी सांगितलं की मी नांदगावला भयमुक्त करायला आलो, परंतु मी अभिमानाने सांगतो की भुजबळांचं नाशिकमधलं भय हे फक्त सुहास कांदेंनीच घालवलेलं आहे आणि शिवसेनेने घालवलं आहे असं मी अभिमानाने सांगतो. आणि भविष्यातही त्यांनी तसं काही केलं तर परतही पुढे घालवायला मी चुकणार नाही अशी त्यांना मी आठवण करून देतो. मला असं वाटतं की प्रत्येक राजकारण्याचा इतिहास बघावा. भुजबळांसाठी ती काही नवीन गोष्ट नाही आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी गद्दारी केली त्यांच्याबरोबर, नंतर आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर गद्दारी केली आणि महायुतीबरोबर गद्दारी. हे काही भुजबळांना गद्दार किंवा गद्दारी हा शब्द भुजबळांसाठी नवा नाही असं वाटतं मला. त्याच्यामुळे त्यांची ही प्रॅक्टिस रूटीन आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. एकच सांगेन, मी समीर भुजबळांना, छगन भुजबळांना आणि पंकज भुजबळांना आव्हान करतो की तुमच्या कार्यकाळातल्या 15 वर्षात झालेले कामं आणि माझ्या 2 वर्षात कामं झालेले ह्याच सर्वांच्या चॅनलसमोर आपण एकत्र बसा आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि ह्या नांदगावातल्या जनतेला जर त्याच्यामध्ये माझं एक जरी काम कमी निघालं यांच्यापैकी एक, यांच्या 10 वर्ष आणि माझे 2 वर्ष, तरीसुद्धा मी पुढची निवडणूक लढवणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना आव्हान करतो समीर भुजबळांना का त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि जनतेला, सर्व जनतेला, नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला बोलवं आणि त्यांच्यासमोर पत्रकार परिषद. त्यांचा इतिहासच गद्दारीचा आहे. जन्माला आले मला टाईबाबाबरोबर सुद्धा गद्दारी केली असेल, जन्माला आले तेव्हापासून गद्दारी केली. ज्यांनी लहानचं मोठं केलं राजकारणात, आदरणीय बाळासाहेब, त्यांना टी वाळू म्हटले, त्यांना शिव्या दिल्या, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आदरणीय शरद पवार साहेबांनी मोठमोठ्या संस्था दिल्यात, त्यांच्या विरोधात गद्दारी केली. सकाळी जाऊन त्यांना भेटले की मी फक्त जाऊन येतो आणि पक्षात प्रवेश करून येतो. म्हणजे ज्या व्यक्तीचा इतिहास गद्दारीचा आहे, ज्या कुटुंबाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्यावर आपण काय भाष्य करायचं. मला असं वाटतं की माझी जी माहिती, त्या माहितीनुसार त्यांनी प्रचंड प्रयत्न केला, अनेकांचे उंबरे घासले, अनेकांना पैशाच्या ऑफर दिल्या, परंतु त्यांना कोणीही उभं केलं नाही. कारण ते आता त्यांची राजकीय लायकी तेवढी राहिलीच नाही की त्यांना कोणी पक्षात घेईल. त्यासाठी दिलेली आहे की ते गेली वर्षभरापासून टाईमपास करत होते, हजर न राहणे, वेगवेगळा वकील देण्यासाठी अर्ज देणे आणि टाईमपास करणे. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला डायरेक्शन दिले की ही केस ताबडतोब चालवावी. म्हणून आता तुम्ही ताबडतोब हजर व्हा आणि हे केस चालवा, जेणेकरून त्यांना शिक्षा होईल. म्हणून ती कोर्टाची नोटीस. टाइम बॉम्ब दिलेला आहे काही? मी आपल्याला त्याची प्रत देतो, आपण ती प्रत बघावी ही नम्र. मी हायकोर्टात गेलो त्याची ही प्रत, परंतु त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा टाळमटाळ केली, मोठमोठे वकील लावून केस लांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी गेलो सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने खाली हायकोर्टाला केलेले काय म्हणतात त्याला आपण निर्देश, त्याची ही प्रत. मी केलेली रिट पिटिशन, त्याच्यामध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ पार्टी आहे त्याच घोटाळ्याच्या विरोधात. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब टोलवा टोलवी केली त्या केसेसला. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो
आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला डायरेक्शन दिले, त्याची ही प्रत. आणि आत्ता कोर्टाने त्यांना आपण हजर व्हावा आणि केस चालवा म्हणून त्यांच्या वकिलांनी त्यांना दिलेली वर्षाने पावन झालेली ही जन्मभूमी आहे. आणि ह्या जन्मभूमीमध्ये 4,000 कोटी 5-50 कोटी खाल्ले असतात, काही बोललो नसतो, पण 4,000 कोटी रुपये जनतेचे कायद्यामध्ये झालं ना तसं. त्यांच्यावर हे झालं, चार्जशीट आलं, चार्जशीटमध्ये तसा उल्लेख आहे. ईडीचे चार्जशीट आहे, ECBचे चार्जशीट आहे, तसे उल्लेख आहे चार्जशीटमध्ये. 5,000 पानाचे चार्जशीट आहे. मी थोडी तोंडी बोलतोय. आणि त्याच्यात त्यांना अटक झाली आहे. अटकेमध्ये ते 6.25 वर्ष कोर्ट जेलमध्ये होते. असं थोडी काही पुरावा नाही आहे. आणि माझ्याकडे पुरावा आहे त्यांनी पैसे खाल्ल्याचा. सादर काय त्यांना सुद्धा, त्यांना तर मी आव्हान करतो, या मी तुम्हाला दाखवतो.